कारला या ठिकाणी गणेशनाथ महाराज पुण्यस्मरण सोहळ्याला सुरुवात। महंत योगी सागरनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशनाथ महाराज संजीवन सोहळ्याला सुरुवात। कारला या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातोय। श्री गणेशनाथ महाराज यांच्या 75व्या पुण्यस्मरण संजीवनी सोहळा यावर्षी साजरा केला जातोय। या सप्ताहामध्ये काकडा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, नवनाथ गाथा, हरिपाठ आणि हरिजागर व त्याचबरोबर नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। कारला येथील अखंड हरिनाम सप्ताहात हरिभक्त परायण नेताजी मोरे सांगवीकर, हरिभक्त परायण गुरुवर्य ऋषिकेश आबा बास्कर पंढरपूरकर, हरिभक्त परायण विठ्ठल महाराज शेटफळ, हरिभक्त परायण पांडुरंग उमरे महाराज तेरकर, त्याचबरोबर हरिभक्त परायण निलेश महाराज किल्लारीकर, महंत योगी सागरनाथ महाराज कारला, सुदर्शननाथ महाराज अहिल्यानगर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। खरोसा येथील हरिभक्त परायण सद्गुरू बुद्धिवंत सांगवे महाराज खरोसा यांचा वारसा चालवणारे बाळासाहेब सांगवे यांच्या शुभहस्ते काला संपन्न होतो। यावेळेस कारला मठाचे महंत योगी सागरनाथ महाराज, महंत योगी सुदर्शननाथ महाराज, व्यासपीठ अधिकारी हरिभक्त परायण बिभीषण महाराज पवार, सरपंच अलकाताई सुरेश पवार, उपसरपंच किशोर काळे, विश्वास काळे, तानाजी सुभाष पाटील, विलास काळे, बालाजी निकम, बाबासाहेब पाटील, बलभीम कुलकर्णी, पद्माकर घोडके, लहू काळे, नारायण बाप्पा काळे, त्याचबरोबर गोविंद मुगळे, राम काळे, विष्णू काळे, पांडुरंग काळे, व्यंकट काळे, हनुमंत निकम, शिवराम काळे, प्रशांत काळे, जीवनराम काळे, त्याचबरोबर विठ्ठल जाधव, महेश लादे, राम निकम, बळीराम पारुडकर, नागनाथ मुरंबे, हरिदास काळे, अण्णासाहेब पाटील, धनंजय पाटील, शिवाजी काळे, तानाजी काळे, कोंडीबा कानडे, पंढरी मुरंबे, पंढरी जाधव, ज्ञानोबा जाधव, पंडित निकम, बालाजी घोडके, बालाजी काळे, युवराज सोनटक्के, प्रतिभा काळे, बकुळाबाई काळे, त्याचबरोबर नंदाबाई काळे, अर्चना निकम, वैशाली काळे, मीरा काळे, छाया काळे यांच्यासह कारला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। गणेशनाथ महाराज यांची पुण्यतिथी जवळपास परंपरेनुसार 75वा पुण्यतिथी साजरी होत आहे। तरी 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि 7 दिवसाचं अन्नदान हे सर्व गावकरी मिळून व्यवस्थित सगळ्या गोष्टीचं आनंदाने उत्साह साजरा करतात। आणि गणेशनाथ महाराज यांची महंती ही कारला गावात तर नव्हे पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे। या निमित्ताने सर्व कारला नगरीमध्ये हा 7 दिवसाचा सप्ताह आनंदाने उत्साह साजरा करण्यात येत आहे। ते असं आहे की आजच्या कलियुगामध्ये जे व्यसन होत चाललेले आहेत सर्व युवा पिढी, आणि त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व दररोज चांगल्या बुद्धिवंत महाराजाचे कीर्तन आयोजित करणे याचा फायदा अशा प्रकारे होणं आम्हाला गरजेचं आहे की सर्व जी युवा पिढी व्यसनाधीन होत चाललेली आहे ती व्यसनाधीन न होता चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळत आहे संपूर्ण महाराजांचं, आणि त्यामुळं आम्ही हे सगळं कार्य घडवून आणत आहोत। आदेश आदेश आदेश। गणेशनाथ महाराज की जय। हा नाथपंथाचा गुरु गोरक्षनाथ सिद्धाश्रम श्री सिद्धबाबा गणेशनाथ महाराजांचा मठ आहे। ह्या मठाची स्थापना महाराजांनी 100 वर्षापूर्वी करून ठेवलेली आहे आणि हा प्राचीन मठ आहे। याची सुरुवात सिद्धबाबा गणेशनाथ महाराजांनी या ठिकाणी सुरुवात केली आणि 1949 साली महाराज या ठिकाणी योग जल समाधी हरिद्वारच्या ठिकाणी महाराजांनी घेतली आणि त्यानंतर महाराजांच्या समाधीनंतर म्हणजे 1950 पासून हा अखंड हरिनाम सप्ताह ह्या गावकऱ्यांनी सुरुवात केला आणि आज ताळागायत कसल्याही प्रकारचं खंड न पडता दुष्काळ असो आणि काही परिस्थिती असो, भूकंप असो, काय विघ्न जरी आले तरी हा सप्ताह कधीच खंडित झालेला नाही।
आणि आता पूर्वी हा 5 दिवसाचा होता, आता 7 दिवसाचा सप्ताह आणि या ठिकाणी नियमानं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण, हरिपाठ, या वर्षी नवनाथ कथा आणि दररोजच्या दररोज महाप्रसादाची पंक्ती आणि शेवटच्या दिवशी पूर्ण गावाला गाव भोजन अशा प्रकारचा महाप्रसाद हा काल्याच्या दिवशी होतो आणि या ठिकाणी काला फुटून या ठिकाणी हा महाप्रसादाची सांगता होती आणि महाराजाची पालखी हे मिरवणूक या ठिकाणी पूर्ण गावामधून होती। अशा प्रकारे हा हरिनाम सप्त्याची सांगता आणि म्हणजे द्वादशी दिवशी तुळशीच्या लग्ना दिवशी तुळशी बारशीला या दिवशी याची सांगता होती। लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव, औसा। लोकनायक न्यूज